उद्धव ठाकरे गटात आता फूट पडली हे स्पष्ट झालेलं आहे. आता यापुढची नेमकी कायदेशीर लढाई काय असणार आहे या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत घटनातज्ञ उल्हास बापट सर. सर, फूट पडली हे आता स्पष्ट झालेलं आहे. कायदेशीर लढाई नेमकी आता पुढची काय असणार आहे? आता मला जे प्रश्न विचारले जात आहेत त्याच्यात प्रश्न विचारला जातोय की हा जो व्हीप आहे हा व्हीप फक्त कायदेमंडळात लागू होतो, अशा पार्टीच्या मीटिंगला लागूच होत नाही. तर अगदी बरोबर आहे की कायदेमंडळामध्ये मतदान कसं करायचं ते पक्षाच्या आदेशाप्रमाणे करावं लागतं, किंवा तुम्ही ॲबसेंट राहिलात तर अँटी डिफेक्शन लॉ म्हणजे पक्षांतर बंदी कायदा लागू होतो. परंतु 10व्या शेड्यूलमध्ये असं पण म्हटलं आहे की एखाद्या व्यक्तीने आपणून पक्ष सोडला तर तो डिस्क्वालिफाय होतो. आता पक्षाच्या मीटिंगला बोलवलं असताना तुम्ही जर का आला नाही तर तुम्ही तो पक्ष सोडलाय असा त्याचा अर्थ होतो, आणि त्यामुळे अँटी डिफेक्शन लॉ लागू होतो या 6 जणांना. आता हा जर का लागू होत असेल तर उद्धव ठाकरेंकडे त्याचा एकच मार्ग उरतो की त्यांनी स्पीकरकडे पिटिशन करायचं की यांना डिस्क्वालिफाय करा. कारण डिस्क्वालिफिकेशन जे असतं ते इतर सर्व बाबतींमध्ये गव्हर्नरच्या हातात असतं. फक्त पक्षांतर बंदी कायद्याखाली जे डिस्क्वालिफिकेशन होतं ते स्पीकरला अधिकार दिलेला आहे राज्यघटनेने. त्यामुळे स्पीकरकडे, आणि मग स्पीकर निर्णय घेईल की बुवा हे डिस्क्वालिफाय झालेत का नाही झालेत का, यांचा वेगळा गट निर्माण झालाय. आता तिथे फार महत्वाची गोष्ट अशी आहे, तुम्ही विचारलं म्हणून कायद्याच्या थोडं तांत्रिक याच्यात जातो, की 4थ्या पॅराग्राफमध्ये पक्षांतर बंदीच्या स्वच्छ शब्दात म्हटलंय की मर्जर जे करायचं विलिनीकरण ते पक्षाने करायचंय आणि दुसऱ्या पक्षात विलिनीकरण होतं, आणि त्याची अट अशी आहे की त्यासाठी त्यांचे जे सदस्य असतील त्यातले 2/3 सदस्यांची त्याला संमती पाहिजे. म्हणजे 2/3 सदस्यांची संमती पाहिजे ही अट आहे. निर्णय जो आहे तो पक्षाने घ्यायचा आहे. म्हणजे इथे उद्धव ठाकरेंनी निर्णय घ्यायचा आहे की मर्जर झालं की नाही. हे जे 6 लोक बाहेर गेलेत यांच्या हातात हा अधिकार नाही की आम्ही मर्जर करतोय, हा त्यांना अधिकार नाही. तेव्हा हे सगळं त्यांना मर्ज करता येणार नाही, पण स्वतंत्र गट म्हणून राहता येऊ शकतं का? आता याच्यावर सुप्रीम कोर्टाने लवकरात लवकर निर्णय द्यायला पाहिजे. आता महाराष्ट्राची केस 4 वर्ष पडून आहे सुप्रीम कोर्टात, अजून त्याचा निकाल नाही लागलेला. तेव्हा मला व्यक्तिगत असं वाटतं की हे जे सगळं हा इतक्या उदात्त हेतूने तयार केलेला कायदा आहे पक्षांतर बंदी कायदा, की संसदीय लोकशाहीचा आत्माच मुळी पक्ष पद्धती आहे. तेव्हा पक्ष पद्धती निरोगी राहावी म्हणून हा कायदा केला. तर गेल्या 4-5 वर्षामध्ये त्याचं इतकं विकृतीकरण झालंय, आणि याला जबाबदार कोण आहे तर तुम्ही मला विचारलात तर अनेक गोष्टीचे जबाबदार आहेत. राजकीय लोक तर आहेतच, पण स्वतः सुप्रीम कोर्ट पण जबाबदार आहे. त्यांनी 6 महिन्यात कॉन्स्टिट्यूशनल इश्यू म्हटलं 6 महिन्यात द्यायला पाहिजे निर्णय. 4-4 वर्ष तुम्ही निर्णयच दिला नाही तर 2 गोष्टी आहेत, डिले, जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड, एक जे आम्ही शिकवतो वर्गामध्ये, आणि दुसरी गोष्ट तुम्ही निर्णय दिला नाहीत तर तो कोणाच्या तरी बाजूनीच तो निर्णय दिल्यासारखं होतं. म्हणजे एखादा टेनन्सी कायदा आहे, त्या भाडेकरूला बाहेर काढायचा आहे, तर तो जर का निर्णय तुम्ही 10 वर्ष दिला नाही तर त्या भाडेकरूच्या बाजूनी तुम्ही तो बोलताय ना. तिथे तेच इथे होत आहे की तुम्ही पक्षांतर बंदीला, पक्षांतर करण्याला एकतऱ्हेचं उत्तेजन देत आहे. म्हणजे हे जे विकृतीकरण चाललंय त्याला अनेक गोष्टी जबाबदारी, त्यात सुप्रीम कोर्ट पण जबाबदारी असं म्हणावं लागेल. निश्चित. तर जसं उल्हास बापट सरांनी सांगितलं की याला आता उद्धव ठाकरेंना लोकसभा अध्यक्षांकडे पिटिशन दाखल करावी लागेल. जो पक्षांतर बंदी कायदा आहे त्याचं देखील उल्लंघन झाल्याचं या सगळ्या घडामोडीतून समोर येत आहे. कॅमेरामन विकी चव्हाणसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.